तुमची जेव्हा ईमेल आली ना हं. दिवसकर्माची, तेव्हा मी विचार केला. म्हणजे मला आठवण झाली की मी जेव्हा मुंबईच्या KEMमध्ये MD करत होते आणि आमची ICU ड्युटी होती, बरं. तेव्हा खूप सारे सिरियस पेशंट व्हेंटिलेटरवर असायचे आणि रोज 1 ना 2 डेथ्स व्हायच्या. तर वैद्यकीय शास्त्राप्रमाणे जर एखादा मनुष्य जर डेथ झाली, तर श्वास थांबला की ते आयुष्य संपलं आमच्यासाठी आणि तिथे तो शेवट होतो. पण तुमच्या धर्मशास्त्राप्रमाणे तिथून तुमचं कार्य सुरू होतं आणि तिथून तुमचं विधिवत सगळं सुरू होतं. तर मला असं वाटतं की जसं लग्नमुंजीला गुरुजींना बोलवतात आणि त्यांना खूप आदराने, प्रेमाने बोलवलं जातं आणि तुम्हाला मात्र कधीही केव्हाही बोलवलं जातं, तर तेवढा आदर मिळतो का? तुमचे काय अनुभव आहेत? पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार तुम्हाला. आणि ॲक्च्युली खूप खरंच गंभीर प्रश्न आहे आमच्यासाठी. कारण तो दुर्दैवानं आम्हाला रिस्पेक्ट मिळत नाही. कारण जसं लग्नामध्ये लोकं लगेच सांगतात, "हे आमचे गुरुजी आहेत हं." आम्हाला कोणी असं सांगत नाही, की हे आमचे गुरुजी आहेत म्हणून. कारण आमच्यासाठी खूप प्रतिकूल परिस्थिती असते. म्हणजे तिथे कुठे AC नाही आहे, तुम्हाला नाश्ता नाही आहे, बाबा गुरुजींना बसायला चेअर द्या, अशा काही गोष्टी नाही आहेत. मला ऊन, वारा, पाऊस, रात्री तर रात्री, सकाळी तर सकाळी, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला या सगळ्या रिच्युअल्सला जावं लागतं. आणि तुमच्यासारखंच आहेत, की सगळ्याच काय जाणारे लोकं काय बाबा व्यवस्थित गेलेत असंही नाही आहेत. खूप काही एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये गेलेले असतात. खूप लहान वयात गेलेले असतात. कोण ओळखीचे असतात. कोणाचे दुःख आपल्याला पाहवत नाही. असे खूप आहेत, की बाबा नास्तिकसुद्धा असतात, की ज्यांना फक्त बाबा की आई म्हटली आहे म्हणून मी आलो आहे आणि मला तुम्ही कुठं म्हणताय तर मी सोडतोय आणि मला जायचं आहे. मला एक 15च मिनिटात आवरा. अशा टेंडन्सीची लोकं आहेत. ह्या सगळ्यांसोबत तुम्हाला काम करावं लागतं. बरं, ही गोष्ट अशी आहे, की जी WhatsAppवर अवेलेबल नाही ना, की बाबा त्याच्यावर आम्ही टाकले आणि ग्रुपमध्ये मेसेज आला, की सत्यनारायण जशी करावी, तसं मंत्राग्नी कसा करावा असं कुठं नाही आहे. सो लोकांनाही माहीत नसते. बरं, आयुष्यात 2दाच करणार. आईच्या वेळेला आणि वडिलांच्या वेळेला. सो मला तिथं जाऊन थांबावं लागतं. कॅन्सर पेशंट्स असतात. आत्ता आपल्याकडे 4 वर्षापूर्वी कोविड येऊन गेला. मग तिथले संसर्गजन्य लोकं आहेत. त्या सगळ्यांसोबत मला त्यांच्या जवळ जाऊन करावं लागतं. वी ऑल्सो हॅव फॅमिलीज ना. तुमच्याकडे किट आहे, माझ्याकडे किट पण नाही. की मला ते धोतर नेसून मला ओपन स्पेसमध्ये त्या सगळ्यांसोबतच राहायला लागतं. सो लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, की आमचं काम खूप मोठं आहे. लग्नाला तुम्ही 6 महिने आधी बुकिंग करता ना कार्यालयासोबत गुरुजींचं. आम्हाला तसं नाही आहे. जसं तुम्हाला कॉल येतो, की बाबा आत्ता यायचं इमर्जन्सी आहे, तसेच आम्हाला आहेत. सो सॅक्रिफायसेस खूप आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्मशानात असे काही भीतीदायक अनुभव येतात का? ॲक्च्युली आता लोकांना येत असतील, पण मला स्मशानात खूप शांत वाटतं. कारण तिथं कसं आहे, की तुम्ही Maybachने या किंवा स्प्लेंडरवरनं या. प्रत्येकाचं आयुष्य तिथंच आहे, की तिथं कुठं फायनान्शियल डिफरन्सेस नाही आहेत ना. तिथं कुठं छानछोकी नाही आहे. तिथं कुठं तुमच्या इकॉनॉमिकल लॅब्स असे नाही आहेत बाबा, की असं-असं आहे. त्यामुळं मला स्मशानामध्ये असे एक्स्ट्रीम म्हणले तर कसं आहेत, की बॉडीजच आहेत, की बाबा ते ॲक्सिडेंटल असतात. काही-काही खूप बाबा, की ऑर्गन्स काही-काही लोकं डोनेट केल्यानंतर तसे येतात. सो असे सगळे बॉडीज बघायचे आहेत ना. तुमचे वडील आहेत हो ते. सो तुम्ही त्याच्याशी अटॅच आहे ना. माझ्यासाठी एक थर्ड पार्टी आहे ना ती. बट स्टिल मला तिथे जवळ जाऊन सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि हे सायकॉलॉजिकली तुमच्यासोबत राहतं ना दिवसभर, की समजा एक 18 वर्षाचा मुलगा गेला. तुम्ही रिलेट करता ना तुमच्या कुठल्या फ्रेंड्ससोबत, मुलांसोबत आणि तेच तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. प्लस तुम्हाला बाकीची कामं असतात. म्हणजे स्मशानात कधी पण बोलावणं जाणं आणि सगळेच दुःखात आहेत. म्हणजे कुठेतरी ते दुःख तुमच्यापर्यंत पोचतं का? की तुम्ही सुद्धा म्हणजे डॉक्टरांसारखे की असे इम्यून झालेले असतात दुःखाला त्या? नाही पोचतं ना. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी, की आता आपल्याकडे कोविड येऊन गेलं ना. माझ्याकडे एक पलूसमधले एक एक ज्येष्ठ माणूस होता बाबा, एक 70मध्ये असेल अंदाजे. त्यांचा मुलगा, सून आणि नातू तिघंही रुबीच्या हॉस्पिटलमध्ये ना डेथ झाले कोविडमुळं. ते सगळं ते झाल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि लिटरली एक 5 वर्षाचा मुलगा खेळण्यासाठी जसा रडतो ना, तितका तो रडत होता, की म्हटलं, "अरे काय झालं?" तर त्यांनी मला सांगितलं, की या सगळ्या स्टोरीज बाबा कोविडमध्ये माझे तिघंही गेलेत. माझं 4 एकर रान होतं. मी ते सगळं विकलं आणि तिथं मी सगळं भरल्यानंतर सुद्धा हाताला काही आलं नाही. पण मला यांचे दिवस करायचे आहेत. मला यांना बघता पण आलं नाही हो. कारण तेव्हा ते स्वतःहून सगळ्या गोष्टी करायचे ना. मला एक दिवस करायचे आहेत. यांचे मी जेव्हा दिवस केल्यानंतर तो म्हणला, "माझ्याकडे द्यायला काही नाही आहे."
सगळंच तर मी दवाखान्यात भरलेलं आहे. मी त्यांचं लिटरली 50 रुपयामध्ये तिघांचे कर्म केलेत. बिकॉज आम्ही आतून माणूसच आहे ना. मला या सगळ्या कर्माचा बेस काय आहे? इमोशन्स आहेत ना. म्हणून तर स्पेसिफिक करता निवडलं आहे. वडील गेल्यानंतर मुलांनाच करावं का सांगितलं आहे? बिकॉज त्यांच्यामध्ये इमोशन बॉन्ड आहे. पण दुर्दैवानं आत्ता जिवंतपणीच नाही आहे ना तो. आणि ते मेल्यानंतर आम्ही रिलेटच करत नाही. हा मुद्दा फरक आहे त्याच्यामध्ये. पण मग तुम्हाला जेव्हा बोलवतात तेव्हा पैशासाठी घासाघीस करतात का? ॲक्च्युली दक्षिणा आणि बिल यामध्ये फरक आहे. जे छापून येतं ते बिल आहे. आम्ही जी घेतो ती दक्षिणा आहे. आणि दक्षिणा ही यथाशक्ती असावी. आणि मुळात किमान मी सांगलीचं उदाहरण द्यायचं, कारण मी सांगलीचा आहे, मी सांगलीमध्ये हे करतो. आमच्याकडं कमर्शियल गोष्टी नाही आहेत. म्हणजे माझा स्वतःचा हॉल आहे, पण माझ्या स्वतःच्या हॉलमध्ये आजपर्यंत मी कधी भाडं घेतलेलं नाही. AC सुद्धा लोकांसाठी लावून ठेवलेत. पण लोकांकडनं मी भाडं घेत नाही. कारण आम्हाला एका गोष्टीची जाणीव आहे की मृत्यू आज स्वस्त नाही आहे ना. किमान 2.5-3 लाखाच्या खाली मृत्यू येत नाही. त्यानंतर त्यांना मला पैसे द्यायचे आहेत. मग ते करताना त्याला भावना महत्त्वाच्या आहेत का बर्डन महत्त्वाचं आहे? तर भावना महत्त्वाच्या आहेत. म्हणून दक्षिणा आणि बिल या दोन्हीमधला फरक हा आहे की जे यथाशक्ती पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.